नमस्कार मित्रांनो, मी त्रिशरणा. आपल्या महाराष्ट्राचे जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महावितरणाचे जे काही वीज बिल आहे, लाईट बिल आहे, ते आता डाउनलोड करण्याची जी काही प्रोसेस आहे ती आता बदललेली आहे. कारण सिक्युरिटी रिझनसाठी आता ते प्रायव्हेट करण्यात आलेले आहे. आता नवीन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही हे वीज बिल म्हणजेच लाईट बिल डाउनलोड करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे www.mahadiscom.in. जी काही वेबसाईटची लिंक आहे तुमच्याकडे असेल नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे डायरेक्टली आल्यानंतर तुम्हाला माहिती तुम्ही अगोदर काय करत होतात, तर इथे आल्यानंतर आपण आपला जो काही कन्झ्युमर नंबर आहे इथे डायरेक्टली टाकायचो आणि कॅप्चा टाकून माहिती नोंद पहावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की इथे लाईट बिल यायचं आणि इथून आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन यायचा. आता इथे पहा, ते ई चिन्ह जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे, म्हणजे डाउनलोडचं. आणि इथे तुम्हाला आता कोणाचंही लाईट बिल पाहता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. लाईट बिल जर पाहायचं असेल तर तुम्हाला इथे तुमचं आता अकाउंट उघडावं लागणार आहे. आता इथे पहा, त्यांनी नोटीस दिले, ओनली रजिस्टर्ड कन्झ्युमर कॅन व्ह्यू बिल पर सिक्युरिटी रिझन. जे यामध्ये रजिस्टर करतील, ज्यांचे अकाउंट उघडतील, त्यानंतरच तुम्हाला लाईट बिल पाहता येईल. आणि खालीच पहा, टू व्ह्यू डाउनलोड बिल PDF युझिंग लॉग इन आणि रजिस्टर. तर इथे जे दुसरं क्लिक हिअर आहे, क्लिक हिअर फॉर युजर रजिस्टर, त्यावरती क्लिक करायचं आणि आपलं इथे अकाउंट उघडायचं. आता अकाउंट उघडताना आपल्याला ग्राहकाची माहिती म्हणजे आता ग्राहक क्रमांक, आता तुमचं अकाउंट तुम्ही उघडताय तर ज्या व्यक्तीचं तुम्ही अकाउंट उघडताय त्या व्यक्तीचा ग्राहक क्रमांक म्हणजे लाईट बिल जे आहे त्याच्यावरती जो काही ग्राहक क्रमांक आहे तो लाईट बिलवरचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे, चुकवायचा नाही. महत्त्वपूर्ण ईमेल आयडी आहे जो परमनंट असेल तो. आणि OTP पाठवावरती क्लिक करायचा. OTP येईल तुमच्या ईमेल आयडीवर, तो OTP इथे ईमेल OTP या बॉक्समध्ये टाकायचा. त्यानंतर सभासदाची माहिती म्हणजे इथे प्रवेश नाम आहे, एक युजर नेम करायचं. नाव 1 2 3 अशा पद्धतीने एक युजर नेम बनवू शकता. त्यानंतर परवलीचा शब्द आहे, परवलीचा शब्द म्हणजे आपला पासवर्ड इथे दुसऱ्या बॉक्समध्ये टाकायचा. आणि तिसऱ्या बॉक्समध्ये खाली शेवटी सुद्धा परवलीचा शब्द पुन्हा जो पासवर्ड आहे तो कन्फर्म करायचा आहे, पुन्हा आहे तसा टाकायचा. अशा पद्धतीने ही बेसिक माहिती आहे. आणि नोंद करा म्हणजे रजिस्टर बटनावरती नोंद करा बटनावरती क्लिक केलं की तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते इथे सक्सेसफुली होणार आहे. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर आता आपल्याला यायचं इथे पहा, पहिलं जे काही क्लिक कर लॉग इनसाठी यावरती यायचं. लॉग इन क्लिक कर बटनावरती आल्यानंतर आता पहा, आपला जो काही प्रवेश नाम म्हणजे आपण जो युजर नेम बनवला होता ते युजर नेम इथे टाकायचं. जो पासवर्ड आपण बनवला होता तो पासवर्ड इथे टाकायचा. आणि खाली शेवटी कॅप्चा म्हणजे जो वरती दिसते आहे तसा टाकून खाली प्रवेश म्हणजेच लॉग इन प्रवेश बटनावरती क्लिक करायचं. इथे आपला प्रवेश निश्चित झालेला आहे. पाहू शकता आता की आपण आतमध्ये आलेलो आहात. आतमध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला OTP पाठवला जाणार आहे, तर तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आणि व्हॅलिडेट OTP करून घ्यायचं. व्हॅलिडेट जेव्हा कराल तेव्हाच तुम्ही आतमध्ये येणार आहात. आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं वरती नाव दिसेल, तुमचं नाव दिसेल वरती. त्यानंतर खाली तुम्हाला आता पहा, WSS खात्याची ग्राहक जोडण्यासाठी तुम्हाला OTP मागितला जाणार आहे. आता ग्राहकाचा प्रकार निवडायचा. जे काही कन्झ्युमर आहे म्हणजेच LT HT जे काही असेल ते LT ST कन्झ्युमर इथे सिलेक्ट करायचा आहे. ग्राहक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. आता ज्या व्यक्तीचं अकाउंट आहे त्याच व्यक्तीचा इथे ग्राहक क्रमांक टाकायचा आहे. बिलिंग युनिट आणि जोडा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा OTP येईल. OTP टाकून इथे पहा खाली अशा पद्धतीने तुम्हाला लाईट बिल दिसेल आणि इथे ई चिन्ह दिसेल. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती आहे ती सर्व आता पाहू शकता. लाईट बिल इथे चेक करू शकता. तसेच लाईट बिल डाउनलोड करण्यासाठी वरती हिरव्या निळ्या रंगामध्ये जो काही पहा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि प्रिंट डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही PDF जी आहे याची सेव्ह करून ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही नवीन पद्धतीने डाउनलोड करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. शेअर करा. धन्यवाद. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नवीन अपडेट्ससाठी.